नमस्कार मंडळी. लग्नाच्या बुफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्यावरती जेव्हा तुम्ही फ्राईड राईस मागवता दिसतो ना असाच अगदी सुटसुटीत. चला मग बनवूया सोया फ्राईड राईस, अगदी टेस्टी आणि हेल्दी सुद्धा. यासाठी मी सगळ्यात आधी 1.5 वाटी इतके तांदूळ बॉईल करून घेतले. इथे मी बासमती घेतले, तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेऊ शकता. भाज्यांमध्ये इथे मी बारीक चिरलेली कोबी, शिमला मिरची आणि गाजर घेतली आहे. त्यासोबत स्वीट कॉर्न आणि आपले सोया चंक्स बॉईल करून घेतले. आता आपण एका पॅनमध्ये तेल घालूया. तेल तापलं की त्यामध्ये फोडणीसाठी घेतलेली आले, लसूण आणि मिरची घालूया. छान त्याला लालसर होऊ द्या आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या घाला. याला 2 मिनिटं हाय फ्लेमवरती परतून घ्या. त्यानंतर यामध्ये आपण आपले बॉईल केलेले सोया चंक्स घालूया. या भाज्या आपल्याला फुल फ्लेमवरती शिजवायचं आहे, जेणेकरून यातनं पाणी नाही सुटणार आणि क्रंचीसुद्धा राहील. आता यामध्ये तुम्ही बघू शकता मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्यासोबत अर्धा चमचा इतकं चिली फ्लेक्स आणि थोडेसे ऑरिगॅनो किंवा पास्ता सीझनिंग घातलं आहे. याला एकजीव करा आणि यामध्ये आपले बॉईल केलेले राईस घाला. अगदी हलक्या हाताने आपण याला एकजीव करूया. त्यानंतर यामध्ये घाला ब्लॅक पेपर पावडर. ही नसली तरी आपण स्किप करून यामध्ये थोडं लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता. सगळ्यात शेवटी मी यामध्ये चिंग्सचा व्हेज फ्राईड राईस मसाला घातलेला आहे. कुठलाही सॉस घालायची गरज नाही, रंग छान येतो आणि चवसुद्धा. छानपैकी याला मस्त परतून घ्या आणि आपला झटपट असा फ्राईड राईस तयार झाला आहे, हेल्दी आणि टेस्टी. चला सबस्क्राईब करा.